शिर्डी येथे गावठी कट्ट्यातून हवेत फायर करून दहशत निर्माण करणाऱ्या 3 आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत। शिर्डीत जगभरातून भाविक साईबाबांच्या समाधीवर डोके टेकवण्यासाठी येतात, त्यात शिर्डी शहरात सध्या चाललंय काय, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे। गेल्या आठवड्यातच दुहेरी हत्याकांडाने शिर्डी हादरली। 2 साई संस्थानाच्या कर्मचाऱ्यांवर तसेच शिर्डीतील तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला झाल्याची घटना ताजी असतानाच अशातच आता साईबाबांची शिर्डी पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेने चर्चेत आले आहे। गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे। या आरोपींकडून 3 गावठी कट्ट्यांसह लाखोचा मुद्देमाल जप्त करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे। शिर्डी येथील दुहेरी हत्याकांडाच्या संबंधाने जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तेथील गुन्हेगारांविषयी माहिती करून कारवाई करण्यासंबंधी सूचना दिलेल्या होत्या। माहिती काढत असताना शिर्डी येथील गणेश शेजवळ याचा हवेत गोळीबार करतानाचा एक व्हिडिओ प्राप्त झालेला होता। त्याच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे PSI धाकराव आणि टीमने त्याला ताब्यात घेतलं होतं। त्याने त्याच्याकडील शस्त्र हे अजय शेजवळ राहणार शिर्डी याच्याकडे ठेवल्याबाबत माहिती दिली। त्याप्रमाणे त्यांच्याकडनं 2-3 गावठी कट्टे, 3 रिकाम्या पुंगळ्या आणि 3 जिवंत काडतुसं असा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेलं आहे।